वार्तापत्र स्वच्छता अभियानमध्ये मी भूषण मुळे आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत करतो। आधी नजर टाकूया आत्तापर्यंतच्या ठळक घडामोडींवर। केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी स्वच्छ अभियानाअंतर्गत दरवाजा बंद अभियानाचा मुंबईत प्रारंभ। महाराष्ट्रातील 11 जिल्हे हागणदारी मुक्त झाले असून राज्यातील उर्वरित जिल्हेही लवकरच हागणदारी मुक्त होतील असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला व्यक्त। भुसावळ शहरामध्ये विविध सामाजिक संस्थांच्या वतीने राबवण्यात आले स्वच्छता अभियान। स्वच्छता अभियानमध्ये 13 ट्रॅक्टर कचऱ्याची विल्हेवाट लावण्यात आली आणि अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरवण्यात आले। जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने जागतिक पर्यावरण समस्यांची दखल घेऊन त्याची चर्चा करण्यात येते। वाढत्या तंत्रज्ञानाने पर्यावरणाचा झपाट्याने ऱ्हास होत आहे। पर्यावरण रक्षणासाठी ठोस पावलं उचलण्याची गरज व्यक्त होत आहे। यंदाचा जागतिक पर्यावरणाचा विषय आहे कनेक्टिंग पीपल टू नेचर, म्हणजेच पर्यावरण निसर्ग यापासून दूर जाणाऱ्या पिढीला पर्यावरण रक्षणाचं महत्त्व समजावून निसर्गाजवळ आणण्यात येणार आहे। पर्यावरण रक्षण हा भारतीय संस्कृतीचा वारसा आणि शिकवण आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं। पर्यावरण रक्षणासाठी फक्त एक दिवस जागरूकता दाखवणं योग्य नाही, वर्षभर पर्यावरण रक्षणाचं काम करण्याची गरज केंद्रीय मंत्री हर्षवर्धन यांनी व्यक्त केली। या दिनाच्या निमित्तानं दिल्ली, गाझियाबाद, फरीदाबाद, गुरुग्राम, नोएडासह देशातील 4000 शहरात कचरा पृथक्करण योजना राबवण्यात येणार आहे। केंद्रीय शहर विकास मंत्री व्यंकय्या नायडू नवी दिल्लीत या योजनेचा शुभारंभ करणार आहेत। स्वच्छ भारत शहर विकास योजनेअंतर्गत ऑक्टोबर 2019 पर्यंत घराघरात जाऊन ओला कचरा, सुका कचरा वेगळा करण्याचं उद्दिष्ट आहे। तो कचरा संयंत्रापर्यंत पोहोचवून त्यावर प्रक्रिया करण्यात येणार आहे। जागतिक पर्यावरण दिनानिमित्त देशात आणि राज्यातही विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं। केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी स्वच्छ भारत अभियान कार्यक्रमांतर्गत दरवाजा बंद या अभियानाचा नुकताच मुंबईत प्रारंभ झाला। या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय ग्रामविकास मंत्री नरेंद्र सिंह तोमर, ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन, स्वच्छता आणि पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते। राज्यातले 11 जिल्हे हागणदारी मुक्त झाले असून राज्यातले उर्वरित जिल्हेही लवकरच हागणदारी मुक्त होतील असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला। स्वच्छ भारत अभियानांतर्गत वैयक्तिक शौचालयांचं बांधकाम करण्यासाठी तसंच वापरात नसलेल्या शौचालयांची दुरुस्ती करून ती उपयोगात आणण्यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचं सहकार्य घेणं शक्य होणार आहे। या संदर्भात अभ्यास अहवाल सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत। मुंबईतील गोरेगाव पूर्व ॲडव्हान्स लोकॅलिटी मॅनेजमेंटने नजीकच्या काळात गोरेगाव पूर्व परिसर कचरामुक्त करण्याचा विडा उचललाय। नुकतेच मसुराश्रम गोरेगाव पूर्व इथे कचरामुक्तीच्या दिशेने गोरेगावकर पावले कशी टाकू शकतात याविषयी प्रबोधनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। कचऱ्याच्या समस्येची भीषणता लक्षात घेता आता केवळ मुंबई महानगरपालिकेवर अवलंबून न राहता जिथे कचरा निर्माण होतो तिथेच त्याचं व्यवस्थापन करणे ही प्रत्येक नागरिकाची ही जबाबदारी आहे याचं बीज प्रत्येकाच्या मनात रोवण्याचा प्रयत्न करण्यात आला। या कार्यक्रमाला मुंबई महानगरपालिका पी दक्षिण वॉर्डचे गायकवाड, पंकज तांडेल, नाथा चव्हाण हे उपस्थित होते। चव्हाण यांनी कचरा व्यवस्थापनाच्या विषयात PhD केली असून त्यांनी उपस्थितांना मोलाचे मार्गदर्शन केले। प्रत्येक नागरिकांनी मुंबई महानगरपालिकेच्या कचऱ्याचा प्रश्न निकाली काढण्यासाठी सहकार्य करावं असं आवाहनही याप्रसंगी करण्यात आलं। प्रत्येक घरच्या घरी किंवा इमारत आणि गृहसंकुल स्तरावर कचऱ्यापासून कंपोस्ट खत कसे बनवता येईल याची माहिती जयंत जोशी यांनी सांगितली। त्याचबरोबर आधुनिक पॉलिकॅप पद्धतीने कचऱ्याचे वर्गीकरण न करताही कचऱ्यापासून इंधन निर्मिती कशी करता येते या संदर्भात माहितीपर चित्रफित दाखवण्यात आली। या माहितीपर प्रबोधनपर कार्यक्रमाला सुजाण गोरेगाव वासियांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला। अशा प्रकारचे उपक्रम राबवून गोरेगाव पूर्व ॲडव्हान्स लोकॅलिटी मॅनेजमेंटने कचरा मुक्तीच्या दिशेने टाकलेले हे पाऊल खरोखरच स्तुत्य आहे। पुणे जिल्ह्यातल्या पिंपरी सोंडस येथील सुमारे 20 हेक्टर जागा पुणे महापालिकेचा शास्त्रोक्त पद्धतीने कचरा प्रकल्प सुरू करण्यासाठी हस्तांतरित करण्याला राज्य सरकारने परवानगी दिली आहे अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे। त्यामुळे गेल्या अनेक महिन्यापासून कचरा प्रकल्पासाठी प्रलंबित असलेली जागा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। पुणे महापालिका उरुळी देवीची
कचरा डेपोमध्ये कचरा टाकून त्यावर प्रक्रिया करते। मात्र हा कचरा डेपो बंद करावा या मागणीसाठी तिथले ग्रामस्थ सातत्याने आंदोलन करत आहेत। अस्वच्छतेबाबतीत भुसावळ शहराचा देशभरात दुसरा क्रमांक आल्यानंतर शहरातील चित्र पालटण्यासाठी सामाजिक संस्था देखील स्वच्छतेसाठी मैदानात उतरल्या आहेत। सामाजिक विचार मंचच्या प्रेरणेने श्री रामराज्य फाउंडेशनचे सचिव प्राध्यापक धीरज पाटील यांच्या पुढाकाराने शहरातील श्रीनगर, मथुरा अपार्टमेंट परिसर, अपूर्व प्लाझा, विठ्ठल मंदिर, विद्यानगर, वेडीमाता मंदिर परिसरातील सकाळी 7 ते 11 दरम्यान राबवण्यात आलेल्या मोहिमेत 13 ट्रॅक्टर कचऱ्याची विल्हेवाट लावण्यात आली। या मोहिमेत जीवन ज्योती हेल्थ केअर सेंटर, वेडीमाता ज्येष्ठ नागरिक संघ, विद्यानगर मित्रमंडळ आदींनी सहभाग घेतला होता। जीवन ज्योती हेल्थ केअरचे केंद्र संचालक गोपाल सोनवणे, प्रवीण मालविया, राजेश्री संघमित्रा महिला सामाजिक बहुउद्देशीय फाउंडेशनच्या अध्यक्षा राजेश्री सुरवाडे, भुसावळ हायस्कूलचे प्राध्यापक प्रमोद शुक्ला, गुजरात फाउंडेशनचे अध्यक्ष विशाल ठोके, अंतर्नाद प्रतिष्ठानचे अध्यक्ष संदीप पाटील आदी सहभागी झालेले होते। पेठ तालुक्यातील मांगोणे या आदिवासी बहुल गावात ग्रामपंचायतीने पुढाकार घेतल्याने गाव हागणदारी मुक्त झाले आहे। ग्रामस्थांना स्वच्छतेच्या सवयी लावून गावातील कचरा दूर करण्याचा संकल्पही यावेळी ग्रामपंचायतीने केला आहे। पेठ मार्गावरील करंजाळीपासून 3 किलोमीटर अंतरावर असलेल्या या आदिवासी गावात एकूण 163 कुटुंबांकडे शौचालय नव्हते। गावात 65% कुटुंब भूमिहीन असल्याने तटपुंजा कमाईतून शौचालय बांधणे त्यांना शक्य नव्हते। अशावेळी शिक्षण समितीचे अध्यक्ष कमलाकर गवळी आणि उपसरपंच मनोहर खैरे यांनी पुढाकार घेऊन ग्रामस्थांचे प्रबोधन केले। ग्रामसभेतूनही स्वच्छतेचे महत्त्व सांगण्यात आले। नागरिकांची मानसिकता तयार झाल्यानंतरही शौचालय उभारण्यासाठी करावयाच्या खर्चाचा प्रश्न कायम होता, येत नव्हते। अशावेळी ग्राम साधून प्रत्येकी 5000चे साहित्य शौचालय बांधण्यासाठी उपलब्ध करून दिले। शौचालय उभारणीच्या प्रशिक्षणासाठी गावातील 10 नागरिकांना पाठवण्यात आले। त्यामुळे कुशल मनुष्यबळ उपलब्ध होण्याबरोबरच गावातील नागरिकांना रोजगारही उपलब्ध झाला। शौचालयाचे प्रत्येकी 12000 रुपये अनुदान मिळाल्यानंतर दुकानदारास साहित्याची रक्कम देण्यात आली। शौचालय बांधताना जागेचाही प्रश्न अनेक ठिकाणी आला। ग्रामपंचायतीने आपल्याकडील जागा देखील काही कुटुंबांना शौचालय उभारण्यासाठी उपलब्ध करून दिली। माझं नाव कमलाकर हरिगवळी, मुक्काम पोस्ट मांगोणे, तालुका पेठ, जिल्हा नाशिक। संपूर्ण स्वच्छता अभियानाअंतर्गत माझ्या गावाला 163 टार्गेट होतं। त्यामध्ये आम्ही प्रथम लाभार्थ्यांच्या घरोघरी जाऊन त्यांना सांगितलं की आपल्याला शौचालय बांधायचं आहे। लाभार्थ्यांनी आणि प्रत्येक लाभार्थ्यांनी आम्हाला सपोर्ट दिला। त्यांना आम्ही शौचालयाबद्दल काही माहिती सांगितली आणि ती त्यांनी ऍक्सेप्ट पण केली। त्यानंतर आमच्या गावामध्ये 7-8 गवंडी काम करणारे लोक होते। त्यांना आम्ही प्रशिक्षणासाठी जोगमोडी इथे घेऊन गेलो आणि त्यांना प्रशिक्षण दिलं। त्यामुळे आमच्या गावातील 8 ते 10 गवंड्यांना रोजगार उपलब्ध झाला। आमच्या गावचे ग्रामसेवक भाऊसाहेब कोतवाल भाऊसाहेब यांनी पुढाकार घेऊन नंतर आम्ही परत ग्रामसभा बोलावून लाभार्थ्यांना समजावून सांगितले की ज्यांना जागा उपलब्ध नसेल त्यांना आम्ही ग्रामपंचायतीतर्फे जागा उपलब्ध करून दिली आणि ज्यांना खरोखर अडचण होती की आमचा भाग आदिवासी असल्यामुळे लोकांकडे मजुरीशिवाय पर्याय नव्हता, त्याच्यामुळे आम्ही लाभार्थ्यांना वैयक्तिक ग्रामपंचायतच्या स्तरावरती 4 ते 5 हजाराचं किरकोळ मटेरियल घेऊन त्यांना शौचालय बांधण्यास उत्सुक केलं। शौचालय झाल्यामुळे आमचा गाव आज निरोगी आणि संपूर्ण स्वच्छता मुक्त झालेला आहे। या संडास बांधल्यामुळे आता रोगराई काहीच नाही। आता बाय माणसांच्या सोयी झाल्या, पोरासोराची सोयी झाल्या, आता बाहेर जायची काही गरज नाही। मच्छर कमी झाला, आता काहीच नाही। गावात सिमेंटचे रस्ते असून ग्रामस्थ स्वतः गाव स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करतात। गावात वृक्षारोपणावरही भर देण्यात येतो। पावसाळ्यात 2000 आंब्याची झाडे लावून शेतकऱ्यांना उत्पन्नाचे साधनही उपलब्ध करून देण्यात येणार आहे। स्वच्छतेसाठी पाण्याचे महत्त्व लक्षात घेता जलसंधारणाची अनेक कामे ग्रामपंचायती अंतर्गत हाती घेण्यात आली आहेत। यावर्षी प्रजासत्ताक दिनी गाव हागणदारी मुक्त जाहीर करण्यात आले आहे। नागरिकांना स्वच्छतेचे महत्त्व पटल्याने आरोग्याबाबतही नागरिक अधिक दक्ष झाले आहेत। हागणदारी मुक्त होणारा सांगली जिल्हा राज्यात 4था जिल्हा ठरल्याने
मंगळवारी मुंबईत झालेल्या कार्यक्रमात अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या हस्ते सांगली जिल्हा परिषदेचे अधिकारी व पदाधिकाऱ्यांना गौरवण्यात आले। मुंबईत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृहात राज्यस्तरीय स्वच्छता अभियान मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते। या मेळाव्यात राज्यात पहिल्या टप्प्यात संपूर्ण हागणदारी मुक्त झालेल्या 11 जिल्हा परिषदांचा सत्कार करण्यात आला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अमिताभ बच्चन यांच्यासह केंद्रीय पेयजल स्वच्छता मंत्री नरेंद्र सिंह तोमर, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, पेयजल व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर उपस्थित होते। यावेळी बच्चन यांच्या हस्ते सांगली जिल्हा परिषदेचा मानपत्र व गौरवचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला। जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्राम सिंह देशमुख, तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी अजय कुमार माने व उपमुख्य कार्यकारी अधिकारी दीपाली पाटील यांनी हा पुरस्कार स्वीकारला। 3 वर्षात झाले नाही इतके काम एका वर्षात करून संपूर्ण सांगली जिल्हा हागणदारी मुक्त करण्याची किमया जानेवारीमध्ये साकारण्यात आली। वर्षात 68,000 शौचालये बांधण्यात आली। जिल्ह्यातील 71,052 कुटुंबांकडे शौचालये उभारणी करून संपूर्ण जिल्हा हागणदारी मुक्त करण्याचे उद्दिष्ट जिल्हा परिषदेस दिले होते। शौचालयांचे 90% उद्दिष्ट पूर्ण झाले की शौचालय मुक्तची घोषणा करण्यात येते। मात्र सांगलीने तशी घाई केली नाही। 90% नंतरही पुढे काम केले। जिल्ह्यात 98%च्या घरात काम पोहोचले व मगच जिल्हा हागणदारी मुक्त घोषणा करण्यात आली। कराड शहर निर्मल करण्यासाठी व उघड्यावर शौचास बसणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी पालिकेत आठवडाभरापूर्वी 6 गुड मॉर्निंग पथकांची स्थापना करण्यात आली आहे। या पथकातील अधिकाऱ्यांनी आतापर्यंत 30हून अधिक जणांना पकडून त्यांच्यावर कारवाई केली आहे। त्यामुळे पालिकेच्या गुड मॉर्निंग पथकाच्या कारवाईमुळे आठवड्याभरात 30 जणांचे बॅड मॉर्निंग झाले आहे। त्यामुळे इतरांनी या पथकाचा चांगलाच धसका घेतला आहे। स्वच्छतेबाबत नागरिकांमध्ये जागृती करण्यासाठी पालिकेने शहरातील तसेच वाढीव भागातील 10 ठिकाणी उघड्यावर शौचास बसणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी या पथकाची स्थापना केली आहे। सुमारे 20हून अधिक अधिकारी व कर्मचाऱ्यांचा या पथकात समावेश असून त्यांच्याकडून पहाटे 5 वाजल्यापासून सकाळी 8 वाजेपर्यंत थेट धरपकड करीत कारवाई केली जात आहे। या पथकाच्या कारवाईच्या भीतीने लोकांनी पालिकेच्या वतीने बांधून देण्यात आलेल्या सार्वजनिक शौचालयाचा वापर करणे सुरू केले आहे। 100% हागणदारी मुक्त झाल्याची पालिकेने नुकतीच घोषणा केली आहे। त्या अनुषंगाने अशा उपाययोजनांचीही अंमलबजावणी केली आहे। अक्कलकोट गेल्या 2-3 महिन्यांपासून सामंजस्याने सांगूनही ऐकत नसल्याने पहाटेच्या दरम्यान शहरात विविध ठिकाणी टाकलेल्या धाडीत 15 लोटा बहाद्दारांवर अक्कलकोट नगर परिषदेच्या पथकांनी उत्तर पोलीस ठाण्यात आणून कारवाई केली। त्यामुळे उघड्यावर शौचास बसणाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे। श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या नावाने जगप्रसिद्ध असलेले तीर्थक्षेत्र अक्कलकोट शहर हागणदारी मुक्त करण्यासाठी नगरपालिकेने धडक मोहीम हाती घेतली आहे। यासाठी जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांच्या सूचनेनुसार व अक्कलकोटचे प्रभारी मुख्याधिकारी शीला पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली 13 पथक कार्यरत आहेत। ही पथके दररोज सकाळी 5 ते सकाळी 8 या वेळात संपूर्ण शहरातील उघड्यावर शौचास बसणाऱ्या पॉइंटवर पोहोचून कारवाई करतात। आतापर्यंत संबंधितांना पकडणे, तांब्या फोडणे, ताकीद देऊन सोडून देणे अशी कारवाई करून सोडून देण्यात आले आहे। दरम्यान शुक्रवारी पहाटेच्या दरम्यान जुना किणी रोड, हन्नूर चौक, माणिकपेठ अशा प्रकारे विविध ठिकाणी धाडी टाकून तब्बल 15 जणांना ताब्यात घेतले। त्यानंतर त्या सर्वांना उत्तर पोलीस ठाण्यात आणून 1.5 तास बसवून या सर्वांकडून उघड्यावर शौचास बसणार नाही अशी हमी घेण्यात येऊन त्यांना सोडून देण्यात आले। यापुढील काळात पुन्हा सापडल्यास या सर्वांवर प्रत्येकी 1200 रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगितले। या पथकात मुख्याधिकारी शीला पाटील, पोलीस निरीक्षक सूरज बंडगर यांच्या मार्गदर्शनाखाली MB मडीखांबे, MG स्वामी, VA तेली, मलिक बागवान, DD शिर्के आदींचा समावेश आहे। आतापर्यंत अक्कलकोट नगर परिषदकडे शहरातील 1934 जणांनी शौचालय मागणीचे अर्ज केले होते। त्यापैकी 1069 लाभार्थ्यांना पहिल्या हप्त्यापोटी प्रत्येकी 60,000 64,14,000 वाटप करण्यात आले आहे। तसेच दुसऱ्या व तिसऱ्या हप्त्यासाठी 336 जणांना 36,96,000 रुपयांचे वाटप करण्यात आले आहे। जुने शौचालय असणे,
रमाई घरकुल योजनेचा लाभ घेतलेला असणे तसेच एकाच मालकीच्या जागेवर दोघांनी शौचालय मागणीचे अर्ज करणे अशा विविध कारणांनी 240 जणांचे अर्ज अवैध ठरवण्यात आले आहेत। उर्वरित 625 अर्जांपैकी 150 जणांना लवकरच पहिल्या हप्त्याची रक्कम वाटप करण्यात येणार आहे। उर्वरित अर्जांची छाननी प्रक्रिया युद्ध पातळीवर सुरू आहे। तसेच या कामी नगरसेवक बलसिंगप्पा खेडगी, आरोग्य समिती सभापती जितेंद्र यारोळे यांच्याप्रमाणे इतर नगरसेवकांनी सुद्धा आपापल्या प्रभागात शौचालय बांधकामासाठी नागरिकांना प्रवृत्त करणे गरजेचे आहे। हरिभक्त परायण श्री रामेश्वर महाराज ढाकणे हे ज्या गावी कीर्तन त्या गावी ग्रामस्वच्छता अभियानचा नारा हाती घेत समाजामध्ये स्वच्छतेची जनजागृती करत आहेत। त्यांनी जिल्हा जालना, तालुका बदनापूर शहरातील काही समाजसेवक, व्यापारी महासंघ, पत्रकार संघ व त्यांची जन्मभूमी कंडारी खुर्द येथील तरुण व पुरुष वर्गांना एकत्रित करत तालुक्याचे मुख्यालय असणारे तहसील कार्यालयाची व परिसराची स्वच्छता केली। परिसरात जवळजवळ 4 ट्रॅक्टर भरेल इतका प्लास्टिक पाऊच, बाटल्या इत्यादी कागदोपत्री कचरा स्वच्छतेदरम्यान निघाला। तहसील परिसरातील असलेल्या हॉटेल, झेरॉक्स व्यावसायिकांनी कचरा करू नये, स्वच्छता राखली जावी अशी विनंती करत स्वच्छता अभियान उपक्रम पूर्ण केला। हरिभक्त परायण श्री रामेश्वर महाराज ढाकणे आपल्या कंडारी गावातील तरुणांना एकत्र करीत कार्यालयावरील स्वच्छता अभियानचा उपक्रम राबवत परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी प्रयत्न करतात। त्यांनी मनोगत व्यक्त करताना असे म्हटले, तहसील हे सरकारचा चेहरा आहे, तालुक्याचे मुख्यालय आहे। याच कार्यालयातून ग्रामीण भागातील लोकांना ग्रामस्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले जाते। दरम्यान प्रभारी तहसीलदार श्रीमती पपुलवाड यांनी तहसील कार्यालयात स्वच्छता राखण्यासाठी विशेष मोहीम राबवण्याचे आश्वासन दिले। शिवाय तहसील कार्यालयातील कर्मचारी परिसरातील हॉटेल दुकानदारांना स्वच्छता राखण्यासाठी कडक सूचना देखील करण्याचे आश्वासन दिले व व्यापारी महासंघ, पत्रकार संघ देखील बदनापूर शहरात स्वच्छता अभियान राबवण्यासाठी पुढाकार घेणार आहे। बदनापूर शहर स्वच्छतेत समृद्ध करू असा या निमित्ताने संकल्प केला। त्याप्रसंगी व्यापारी महासंघ अशोक कुमार संचेती, तालुका अध्यक्ष आनंद इंदानी, अमोल चव्हाण, आनंद पारख, कंडारी खुर्द येथील बळीराम महाराज ढाकणे, विष्णू ढाकणे, कैलास ढाकणे, बाबासाहेब ढाकणे, परमेश्वर जायभाये, सरपंच भगवान ढाकणे, जनार्दन खाडे आदी मंडळी उपस्थित होती। सिंधुनगरी जिल्ह्यात ज्या गावात डेंग्यू मलेरियाची साथ पसरली होती, ज्या ठिकाणी डेंग्यू मलेरियाचे रुग्ण आणि डास आढळले होते किंवा कोणाचा मृत्यू झाला होता, अशा 20 गावांची निवड करण्यात आली असून या गावांमध्ये पावसाळ्यात डासमुक्त गाव मोहीम राबवण्यात येणार आहे। यासाठी संबंधित गावांमध्ये 6 महिन्यांच्या कालावधीसाठी 20 डासोत्पत्ती स्थानशोधक कर्मचाऱ्यांची कंत्राटी पद्धतीवर नियुक्ती करण्यात येणार आहे। ही मोहीम राबवण्यासाठी जिल्हा नियोजनकडून 10 लाख रुपयांचा निधी मिळाला असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर योगेश साळे यांनी दिली। जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो, तसेच काही ठिकाणी उंच सखल असा भाग असल्याने त्या ठिकाणी पाणी साचते, त्याचे डबक्यामध्ये रूपांतर होऊन मग त्यात मलेरिया किंवा डेंग्यूच्या डासांची निर्मिती होते। या डासांमुळे काही ठिकाणी डेंग्यू मलेरियाची साथ पसरते। या साथीवर नियंत्रण मिळवताना जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या नाकीनऊ येतात। त्यामुळे पावसाळ्यात डासांमुळे उद्भवणाऱ्या साथींवर उपाययोजना आखण्याच्या सूचना पालकमंत्री दीपक केसरकर यांनी आरोग्य विभागाला दिल्या होत्या। तसेच डास उत्पत्तीवर नियंत्रण आणण्यासाठी विशेष कार्यक्रम आखण्याचे आदेश दिले होते। त्यानुसार जिल्हा परिषद आरोग्य विभाग आणि जिल्हा हिवताप विभाग यांच्याकडून ज्या गावात पावसाळ्यात डासांचा प्रादुर्भाव जास्त होतो अशा गावांमध्ये डास निर्मूलन करण्यासाठी डासमुक्त गाव ही मोहीम राबवण्यात येणार आहे। या मोहिमेचा मुख्य उद्देश हा त्या गावातील डासांची संख्या कमी करण्याचा आहे। यासाठी जिल्ह्यातील ज्या गावांमध्ये गतवर्षी डेंग्यू मलेरियाचे डास रुग्ण आढळले आहेत अशा 20 गावांची जिल्हा परिषद आरोग्य विभाग व हिवताप विभागाने निवड केली आहे। या गावांमध्ये 6 महिन्यांच्या कालावधीसाठी डासोत्पत्ती केंद्र शोधक कर्मचारी नियुक्ती केली जाणार आहे। ठाणे जिल्हा हागणदारी मुक्त झाल्याबद्दल जिल्हा परिषद ठाणेला मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सभागृहात झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या हस्ते विशेष पुरस्कार देऊन गौरविण्यात आले। तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी किशोरराजे निंबाळकर, विद्यमान मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक भीमनवार, पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी मानसी बोरकर यांनी हा पुरस्कार स्वीकारला। केंद्रीय पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री राजेंद्र सिंग तोमर,
राज्याचे पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री बबनराव लोणकर, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे आदींच्या उपस्थितीत हा पुरस्कार सोहळा पार पडला। ठाणे जिल्ह्यात 430 ग्रामपंचायती असून 777 गावे आहेत। ही सर्व गावे 100% हागणदारी मुक्त झाल्याचा अहवाल त्रयस्थ संस्थेने तपासणी करून दिला आहे। तसेच 5 तालुक्यांमध्ये 100% वैयक्तिक शौचालये बांधलेली आहेत। अंबरनाथ, भिवंडी, कल्याण, शहापूर, मुरबाड तालुक्यातील ग्रामपंचायती हागणदारी मुक्त झाल्या आहेत। मंडळी, आपल्या परिसरामध्ये आपण किंवा संस्थांच्या वतीने स्वच्छता मोहिमा राबवत असल्यास त्याबाबत आम्हाला जरूर कळवा। आम्ही त्याचा समावेश वार्तापत्र स्वच्छता अभियानात करू। आमचा पत्ता: निर्माता, वार्तापत्र स्वच्छता अभियान, दूरदर्शन केंद्र, पांडुरंग बुधकर मार्ग, वरळी, मुंबई 400030। पुन्हा एकदा ठळक घडामोडींवर नजर टाकूया। केंद्र सरकारच्या महत्वाकांक्षी स्वच्छ अभियानाअंतर्गत दरवाजा बंद अभियानाचा मुंबईत प्रारंभ। महाराष्ट्रातील 11 जिल्हे हागणदारी मुक्त झाले असून राज्यातील उर्वरित जिल्हेही लवकरच हागणदारी मुक्त होतील असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला व्यक्त। भुसावळ शहरामध्ये विविध सामाजिक संस्थांच्या वतीने राबवण्यात आले स्वच्छता अभियान। स्वच्छता अभियानमध्ये 13 ट्रॅक्टर कचऱ्याची विल्हेवाट लावण्यात आली। ठाणे जिल्हा हागणदारी मुक्त झाल्याबद्दल ठाणे जिल्हा परिषदेची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरवण्यात आले। आजच्या वार्तापत्रात इथेच थांबूया। पुन्हा भेटूया रविवारी सकाळी 9 वाजता वार्तापत्र स्वच्छता अभियानमध्ये।